अरे गणप्या, असं काय करायलायस? हे काय वय झालं वय विसरायचं? अरे अजून 50शी काढायची आपल्याला. हो, दुपारच्याला काय खाल्लं सांच्याला इसरतात आणि आले बरे 50 वरीत जगायला. ही बाई माझ्या मरणावरच टपलीये. कधी एकदा म्हातार जातय आणि ही सुटतीये. ओ जाओ तुम्ही. अहो भाऊजी असं बोलू नका बाई तिला. असं का बोलताय तुम्ही तिला? काय बोलायचं? गणपतराव, हे बघ कोण आलं पाहुणं. हे मिस्टर विवेक, लंडन रिटर्न बर का. पण अशी ओळखली नाही तुम्ही. इथं काय करायला लागला? अहो बाबा, आम्ही तुमची डॉक्युमेंटरी काढायला आलोय. डॉक्युमेंटरी? आई माय, ते काय असतंय डॉक्युमेंटरी? अगं आजी, आम्ही तुमचे पिक्चर काढायला आले. आई ग, पिक्चर. आईला थांब बरं, साडी घालून येते. ओवी चांगली. सत्य परिस्थिती दाखवायला आल्यात. असं पिक्चर नाही बनवायचा आपल्याला. आई ग माय. आजोबा, तुमच्या येण्यामागचं कारण काय आहे? मी वय आता काय सांगू बाळा. माझी मुलं परदेशात, मोठ्या पडद्यावर आहे बर का, मोठा पडदा. आता म्हातारा, मी एकटा म्हातारा आणि ही थेरडी, दोघेच असतोय. मग मन रमवायचं म्हणून बसतो यांच्या जवळ येऊन. असं होय का? आणि आजोबा तुम्ही? मला आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून. नशिबात आलेलं कोणाला चुकतंय वय, चाललंय तसं. असं नशीब कुणाचं बी वाटायला नको बाळा. तुमच्या तर वाटायला नको. तो पण काय रडायचं नाही, मी आहे ना. अहो आजोबा, झालं तरी काय नेमकी? अरे हे मास्तर कसलं सांगतय, मीच सांगतो, ऐक. हर्षल काकडे येणार आहे. जेवण लई झाक झालं होतं बघा. अन्न एकदम कडक. काकीच्या आजचं जेवण म्हणजे कसं, एकच नंबर. बाकी अण्णा, छोट्याचं प्रमोशन झालं म्हणे. वय 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 वय, पांडुरंगाच्या कृपेनं सगळं चांगलं चांगलं बघ. इकडं छोट्याचं प्रमोशन झालं, मोठ्या कंपनीत आहे. आम्हा म्हाताऱ्यांचं काय, आता देवा घरी जायची वाट बघतोय बघ फक्त. देवच पावलं पुरा मला, देवच पावलं. समधी पांडुरंगाची कृपा आहे बघा आमच्यावर. नशीबच काढलं अण्णा तुम्ही. पोरं तर पोरं, सुनात लई गुणाच्या निघाल्या. सुनबाई, ओ सुनबाई, पाहुणे आलेत, पानपुडा घ्या त्यांना. यांना फक्त मीच दिसते. घरात 2 सून आहेत, एक काम करायला आणि एक नुसतं नखरे करायला. ऐकू येतंय का? कानात खडे आहेत. काय किटकिट लावली का तुझी? आताच ऑफिसवर ना आलोय. जा चहा. काम करत मेले तरी चहाच पीत बसा. जा जा, अण्णाने बोलवले तुला. काय बाई, रोजची किलकिल झाली आहे घरामध्ये. घरी की धर्मशाळा. जास्तच पानपुडा आणला दिसतोय. आधीच माझ्या डोक्याला एवढं ताप काय अण्णा येतो. रोज किटकिट. आशीर्वाद असू दे. औषधवंत अक्षवंत हो रे बाळा. काय हो रोजची किटकिट? 2 वर्ष झाले आपल्या लग्नाला. इकडे नेईन तिकडे नेईन, हे करीन ते करीन. मला इथंच राहावं. मी काय राहायला आले का या घरामध्ये? 2 वर्ष थांबलीस ना, अजून थोडं थांब, मग नेणार ना तुला. भुर्र. हो, भुर्र. इतकं सोपं वाटतंय तुम्हाला? एवढीच हिंमत असेल ना, जा सांगा तुमच्या बापाला आणि भावाला. चल सांगतो, चल चल. अरे 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 आलीच करेल म्हणून. या
मी काय रील बनवायला नाही आले तुमच्याकडं. बोला ना. काय झालं रे तोंड का पाडलंयस एवढं? आता एक गोष्ट सांगायची रे. सांग की. अरे ते कंपनीमध्ये प्रमोशन झाले माझं. अरे मग त्यात तोंड पाळायची काय गरज आहे? पेढे वाटूया आपण. भाऊजी लाख मोलाची गोष्ट झालीये पेढे वाटण्यासारखी, पण ना मला त्याकरता परदेशी जावं लागणार आहे बघा. अगं बाई, आता तू परदेशी जाणार म्हणजे झाली जबाबदारीतून मोकळी. टाक सगळ्यावर माझी कामं सगळी माझ्यावर. कोणती जबाबदारी, कसली जबाबदारी? स्पष्ट स्पष्ट बोलत जा बघा तुम्ही जाऊ बाई. ए थांबा रे तुम्ही दोघे. एवढ्या लवकर कसं काय ठरलं रे? हा दादा काय करणार मी तरी, कंपनीची अटच तशी आहे. आई बाबांना तुम्ही घेऊन जाणार आहात ना आता? भाऊजी आम्ही दोघं जातोय हे सांगायला आलोय. आई बाबांचं नाही माहिती आम्हाला. नवीन देश आहे, तिथं सगळं महाग असतंय. नवीन लोक, नवीन जागा. त्यात आई बाबांचा काय एक खर्च आहे का? त्यांच्या गोळ्या, औषधं, खर्चाचं काढायला ना तुम्ही आता. एवढे वर्ष मीच पोचले ना सगळ्यांना, आता खर्च काढताय हा? दादा एक मिनिट, असली उपकाराची भाषा करायची नाही. मी पण कमवतोय, मी पण घरी पैसे आणतो, कळलं का? असलं बघितलं काय काम? आमचे हे सुद्धा सगळं कमवून आणतात आणि पाळतात, पोचतात. अरे बघितलं, दिवसभर फुकत बसतोय तिकडे उघड्यावर. असल्यापेक्षा नाही, तुला नीट सांगतो, नीट बोल. मी पण नीट बोलायला तू पण नीट बोल. माझ्या नवऱ्याला जरा मान द्या. तुम्ही काही वेगळं करत नाही भाऊजी, तुम्ही फुकटच बसतात. जाऊ बाई तुम्ही गप्प बसा. ए बस आता निघा. आम्ही पण जायला चालोय. आणि हो भाऊजी, आम्ही आई बाबांना घेऊन जाणार नाही. माझ्या पाने पण सांभाळल्या जाणार नाहीयेत ते. चालतंय मग चला. बाई, आपल्याच लेकरांना जेव्हा आपण परखे होतो ना, तेव्हा आपण आपला रस्ता बघितला पाहिजे बघा. अहो, थांबा तुम्ही. त्यांच्या कानशिलातच मारते नाही, मी नाही, नाही, आणि नाही. बघते काय करतात ही लोक. अहो मास्तरी बाई, लेकरं जेव्हा मोठी होतात आणि आपण जेव्हा त्यांना ओझं होतो ना, तेव्हा आपल्या सचक बुद्धीने आपण निघायला हवं आपल्या मार्गाने. काय यांना तरी त्रास द्यायचा आहे? येऊ मास्तर आहे की तुमच्यासाठी खंबीर. चला, जवळचं गाडी जाती तवरचं चलू आपण. चला सावकाश चला. अहो वा, गणपतरावाचं घर हाच आहे का? हो बोला की. तुमच्यासाठी एक चिठ्ठी आली हो. अहो जरा काम होतं की वाचून दाखवा तुम्हीच. अच्छा एक मिनिट. माझ्या प्रिय मुलांनो, कदाचित तुम्ही सध्या आमच्या अचानक गायब झाल्याबद्दल चिंतित असाल, पण तुम्हाला आता आमची काळजी करायची गरज नाही. हर्षल, आम्ही ऐकले की तुझं प्रमोशन परदेशात लागली आहे. हे ऐकून आम्हा दोघांना खूप आनंद झाला, पण याच्यात आमच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं लागू नयेत. लागले तर हे काय बरोबर नाही. म्हणून आम्ही ठरवलं, आम्ही दोघांमुळे तुमच्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात अडचण येऊ नको. त्यामुळे आम्ही गावाला येऊन गेलो. असं न सांगता निघून गेले त्यासाठी माफ करा, पण कृपया आम्हाला परत शोधत येऊ नका, एवढीच विनंती. तुमचे मायबाप. जाऊ दे, बरं झालं म्हातारे गावाला तरी गेलेच. मायुषी आणली काय ना. मास्तरीन बाई, हो मास्तरीन बाई, हा काय झालं? झोपला होता वाटतं. अहो कसली झोप लागती यार. तुम्ही काय देऊ दे का तुम्हाला? नाही हो, तुम्ही असल्यावर आणि काय हो. आता थकलो. आता पत्ता भेटला बघा. या मास्तराला माफ करा हो. तुम्हाला आयुष्याच्या अर्ध्या वाटेत कायरासारखा सोडून चाललो. पांडुरंगा, आज बोलू नका हो तुम्ही. तुम्हाला काय झालं तर माझं काय होईल हो? तुम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत साथ होता हो. तुमच्यासारखा सारथी असताना या अर्जुनाला कोणा कवरावाची भीती. पण आता विश्रांतीची वेळ झाली बघा.
घेतो तुझ्या नावाचा अंतिम आज श्वास. रडशील माझ्या मयतावर आहे मला पूर्ण विश्वास. अखेरचा हा रवी, अखेरचा हा रोग, कदाचित भेटेल मला मृत्यूनंतर नरकभोग. मास्तरीबाई माफ करावं, भेटेल ना मला नरकभोग. आई काय झालं का? आई काय झालं आई? आई आई इकडे बघ ना, तुझा मुलगा आलाय. तुझा मुलगा आहे का आई? आम्हाला ओळखत नाहीस का आई? आई असं का वाटतेस आई? आई 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 बाबांना काय झालंय? आई बाबांना आई आई माफ कर ना मला आई. असं नको ना वागू आई. ओ बाबा उठा ना. तुझ्या गाडीच्या नावाखाली या बाबांना एवढी पडलेली, तेव्हा नाही लक्षात आलं का तुला? आई माफ कर ना मला आई. काय रे सोन्या, आई तुझ्या पाया तुझ्या नोकरीसाठी याच बाबांनी शेत विकलं ना रे, आणि आज तूच आम्हाला उघड्यावरती टाकलंय का नाही रे? बघा हो, कशी आहेत ही पोरं, यांनी आम्हाला उघड्यावरती टाकलंय. आज यांच्यामुळे माझं कुंकू गेलंय, माझं कुंकू गेलंय यांच्यामुळे. बाबा उठा. वा, आलात पोरांनो मृत्यूच्या वशिल्यावर नीतिभ्रष्टतेची आसवड ढाळायला? का आलात? स्मशानाची दारं उघडी झाल्यावर आयुष्याची पानं सोडत आर्ततेची हाक देत राहिला. जगता जगता बाप कित्येकदा मरत राहिला, जगता जगता बाप कित्येकदा मरत राहिला. आयुष्य किती कठोर झालास, सुरकुत्यांच्या आड मायेला कितीदा रडून गेलास, मायेला कितीदा रडून गेलास. आता जाणून माय बाप परत येणार नाहीत, येणार फक्त पश्चातापाची लाट. म्हणून म्हणते माणसांनो, आई बापांना जपा रे, आई बापांना जपा रे. थँक्यू. काही चुकलं असेल तर माफी असावी. धन्यवाद.